राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसलाय आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे थेट आपले राजकीय दौरे रद्द करून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले आहेत. ते सांगोल्यामध्ये आज डाळिंबाची नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. दादा, सांगोल्यातील काय परिस्थिती तुम्हाला निदर्शनास आली? हे बघा, आम्ही जिकडे-जिकडे गेलो तिकडे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आणि वेगवेगळ्या समस्या समोर आहे. काही-काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांची शेतजमीन, शेती ही पाण्याखाली गेली आणि शेतमालाचं नुकसान झालंय. काही ठिकाणी आत्ता ज्या गावात जाऊन आलो, अणवणी नावाच्या, तिकडे लोकांच्या शेतीचं नुकसान नाही झालंय, पण लोकांच्या खूप मोठ्या प्रमाणात घरात पाणी घुसलंय. त्याच्यामुळे त्यांना 2-3 दिवस स्थलांतरित व्हायला लागलंय आणि 2-3 दिवसामध्ये जर पुढच्या 2-3 दिवसामध्ये ते पाणी ओसरलं नाही, तर त्यांचं घर कोसळेल अशी परिस्थिती समोर दिसते. तुमचे राजकीय दौरे आणि त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तर असं पण दिसतं की ह्यावेळेस जो पाऊस झालाय त्याच्यामुळे एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुसतेच शेतकऱ्यांचं नाही, तर इतर सगळ्या नागरिकांचं आणि कष्टकरी समाजाचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर त्यांच्या भेटी घेणं, त्याची पाहणी करणं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांचा आवाज बनून सरकारकडनं त्यांच्यासाठी लढून निधी मागून घेणं, याच्यासाठी आम्ही हा दौरा आयोजित केला. सरकारकडे हेक्टरी किती मदत मिळेल अशी मागणी आहे? हे बघा, मी एक आकडा द्यायच्याऐवजी मी एवढंच म्हणणार आहे की सरकारने इथे कोणत्याही अपमानास्पद आकडा देऊ नये आणि त्याच्याहून महत्वाचं जे कष्टकरी शेतकरी आहेत त्यांचा सन्मान राखून ते महाराष्ट्राची लाईफलाईन आहेत हे समजून त्यांचं पाठराखण करून त्यांना पुढे उभं राहण्यासाठी आणि त्यांचं परत उपजीवनाचं साधन हे लाईन वरती येण्यासाठी सरकारने नक्की ताकदीची मदत करावी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असतील किंवा महानगरपालिका असतील, यात आपली वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका आहे? वंचित बहुजन आघाडी प्रत्येक निवडणूक ताकदीने लढणार आहे. वंचित बहुजन आघाडी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी, महानगरामध्ये महानगरपालिकेसाठी आणि नगरपालिकेसाठी पूर्ण ताकदीने उतरणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे युतीसाठी उघडेत, पण ते भाजप आणि भाजपचे मित्र पक्ष यांच्यासाठी नेहमीच बंद राहतील आणि युती करायचा अधिकार हा स्थानिक नेत्यांना म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या नेत्यांना आणि शहराच्या नेत्यांना दिलेला आहे. तुम्ही आता राजकीय दौरे तुमचे सुरू होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, मात्र ते सगळे दौरे रद्द करून आता तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलाय. ते सगळे दौरे जो आमचा प्लॅन होता तो ओरिजिनल प्लॅन हा निवडणुकीच्या आधीची बांधणी करणं आणि कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घेण्यासाठी होता. पण जेव्हा आम्ही दौऱ्यावरती निघालो आणि जेव्हा मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे फोन आले की सांगत की एवढ्या प्रकारचं नुकसान झालं आणि इकडे कोणतरी पोहोचलं पाहिजे, तेव्हा आमचा सर्वांचा हाच निर्णय होता की अशा परिस्थितीमध्ये राजकीय दौरे करणं अतिशय चुकीचं राहील आणि आपलं हेच कर्तव्य आहे की पहिले या लोकांच्या मदतीसाठी तिकडे पोहोचलं पाहिजे. आधी शेतकरी मग राजकारण, यात हेतूनेच खरं तर सुजात आंबेडकर यांनी सगळे राजकीय दौरे रद्द करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्याचं ते काम करतायत. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, सांगोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.